श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या आयुष्यामध्ये कित्येक प्रसंग असे येतात की जिथं आपल्याला व्यक्त व्हायचं असतं पण आपण व्यक्त होत नाही. कधी शब्द सामर्थ्य नसतं, कधी प्रसंगच असा असतो की बोलू नये असं वाटतं. पण मग अशावेळी मन आतल्यात कुढत जातं आणि जेव्हा एखादं वाक्य, एखादी ओळ कोणाच्या तरी लेखणीतून बाहेर पडते आणि ती वाचल्यानंतर आपल्याला असं वाटते की अरेच्या हे तर मला सांगायचं होतं, किंवा हां, हे मला म्हणायचं होतं, मला असंच सांगायचं होतं. हे तुम्हाला मी का सांगतोय? कारण आत्ता माझ्यासमोर जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला वाचल्यानंतर माझ्याही मनात हाच भाव आला की यातल्या कित्येक ओळी या त्याच आहेत ज्या कधीतरी मलाही कुठेतरी सांगायच्या होत्या. आणि ही मुलाखत ऐकताना जेव्हा त्यातली काही चरणं आम्ही तुमच्यासमोर त्या लेखिका आहेत त्यांच्याकडून घेऊ, तेव्हा तुम्हालाही तसंच वाटेल. या लेखिका आहेत सन्माननीय शिल्पा करमरकर उणकल मॅडम, अप्पर जिल्हाधिकारी लातूर. आता अप्पर जिल्हाधिकारी हा शब्द, ही पदवी, हे पद त्यांच्या नावाशी जोडल्यानंतर कदाचित अनेकांच्या भुवया उंचवल्या असतील की सनदी अधिकारी आणि लेखन अभावानं आढळणारा योग आहे, दुर्मिळ योग आहे. परंतु याला दुग्ध शर्करा योग म्हणूया, कारण शिल्पा करमरकर मॅडम यांचं जे पुस्तक आहे कुछ सरल कुछ तरल, अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे. आणि प्रत्येक पानावर माणसाच्या जगण्यात, रोजच्या जगण्यात जे काही अनुभव येतात ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं शब्दबद्ध केले आहेत. आता त्यांचा हा लेखन प्रवास आपण त्यांच्या लहानपणापासून उलगडत घेऊया. शिल्पा मॅडम, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या अक्षर या कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. मॅडम, मी लोकांना परिचय तर करून दिला तुमचा की आपण अप्पर जिल्हाधिकारी आहात लातूरच्या, तर लेखिकाही आहात हेही सांगितलं आणि हा दुर्मिळ योग आहे असंही सांगितलं. कधी वाटलं होतं का की मी अप्पर जिल्हाधिकारी होईन किंवा लेखिका होईन? दोन्ही वाटलं नव्हतं. कधी अप्पर जिल्हाधिकारी होईन असाही स्वप्नातही मी कधी विचार केला नव्हता, आणि लेखिका होईन असं तर त्याच्याही पुढे कधी विचार केलेला नव्हता. पण ईश्वराची योजना असेल कदाचित की त्यांनी त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून मला या पोझिशनपर्यंत, या परिस्थितीपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. मॅडम, आपण तुमच्या लहानपणाकडे जाऊया थोडंसं. मुलाखतीपूर्वी तुम्ही सांगितलं की या लातूरच्या धरित्रीतच तुमचं बालपण झालं, तुमचं शिक्षण झालं. आता आम्ही श्रोत्यांना तुमच्यासोबत त्या लातूरमध्ये फिरवून आणतो थोडंसं. आपण तुमच्या लहानपणाकडे जाऊया. तुमचं शिक्षण लहानपण लातूरमध्ये गेलं, कोणत्या शाळेत गेलं? माझे प्राथमिक शिक्षण एक महिला मंडळ संचलित शाळा होती, सावेवाडीच्या तिथे झालं, 1ली ते 4थी. आणि त्यानंतर केशवराज विद्यालय येथे 7वी 8वी 9वी, 5वी 6वी 7वी 8वी 9वी हे शिक्षण झालं. आणि 10वीला मी औसा तालुक्यामध्ये विवेकानंद विद्यालय नावाचं एक विद्यालय आहे, त्या शाळेमध्ये झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद विद्यालय आणि महिलांचे पॉलिटेक्निक कॉलेज जे नवीन सुरू झालं होतं त्या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मघाशी तुम्ही सांगितलं की लग्न झालं. आता श्रोत्यांना या ठिकाणी मी नमूद करून देतो की यानंतर मी जो प्रश्न विचारणार आहे तो अनेक विवाहित स्त्रियांसाठी प्रबोधन करणारा असेल, त्यांना उत्साहित करणारा असेल. मॅडम लग्न होईपर्यंत, अगदी पहिलं मूल होईपर्यंत गृहिणी होत्या. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेत पाऊल ठेवलं आणि यश मिळवलं. हा प्रवास आता मॅडम तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. 9 मार्च 2002ला माझा विवाह झाला आणि बरोबर 9 मार्च 2009ला मी उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन झाले. तर हा एक खूप मोठा योगायोग आहे. नियतीने कुठेतरी माझ्यासाठी हा रस्ता निर्माण केलेला होता. लग्न झाल्यानंतर मी जवळपास 6 ते 7 वर्ष गृहिणी म्हणून काम करत होते. पूर्ण घरातली घरचं बघणं, म्हणजे नोकरी करणं हा विषयच नव्हता त्या काळामध्ये. आणि लहान मुलाला सांभाळणं ही प्रायोरिटी असल्यामुळे कुठेतरी मग बसून मुलाला सांभाळून काय करू शकतेस, तर मग ठीक आहे तू अभ्यास कर स्पर्धा परीक्षेचा. अशा हळूहळू टप्प्याटप्प्यांनी ह्या स्पर्धा परीक्षेची माहिती झाली. त्यानंतर राज्यसेवा नावाचं काहीतरी असतं हे माहीत झालं. त्या परीक्षेचे नुकतीच 2005मध्ये परीक्षेची जाहिरात आली होती, तो फॉर्म भरला आणि त्यामधून मला पहिल्या प्रयत्नामध्ये उपजिल्हाधिकारी ह्या पदावरती निवड झाली. आणि मग सेवेमध्ये मी अमरावती, त्यानंतर धाराशिव, पुणे आणि बोरिवली आणि नंतर आता लातूर या ठिकाणी मी विविध पदांवरती सेवा देत आहे. शिल्पा मॅडम, मी पुस्तक आता वाचत असताना याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं आहे मनोगतात की याच्यातल्या ज्या ओळी तुम्ही लिहिल्या आहेत त्याची सुरुवात तुमच्या लहानपणात दडलेली आहे. डायरी लिहिण्याची सवय,
त्या सवयीबद्दल सांगा. हे डायरी लिहिणं कुठं कामाला आलं? डायरी लिहिणं मला वाटतं कधीच संपेल असं वाटत नाही मला. प्रत्येक माझ्या एका विचारामध्ये असं पण मांडलेलं आहे की डायरी म्हणजे सारवलेल्या मनाच्या अंगणात काढलेली रांगोळी. तर डायरी ही आवश्यक आहे. ज्याला वाटतं की आयुष्यात मला काहीतरी मोठं व्हायचं आहे, कुठलं तरी ध्येय गाठायचं आहे किंवा माझा आयुष्याचा पूर्ण प्रवास अद्भुत पद्धतीने बदलायचा आहे, त्याचा एक आणि एकच मूलमंत्र आहे, तो म्हणजे डायरी लिहिणं. डायरी लिहिणं हे फक्त लिहिणं नसतं, तो संवाद असतो स्वतःशी. माझ्या पुस्तकामध्ये मी बऱ्याचशा रचना लिहिलेल्या आहेत. आपल्या वाचकांना त्या बघायलाही मिळतील. हे पुस्तक म्हणजे कुठंतरी स्वतःचा शोध किंवा स्वतःचं आकलन, स्वतःशी बोलणं अशा स्वरूपाचं आहे. मीशी साधलेला संवाद, मीनी शोधलेलं जग, ही रचना आहे यामध्ये. जेव्हा कळतं वय सुरू होतं, साधारण 5व्या वर्षी आपल्याला लहानपणीचं सगळं 5व्या वर्षापासून आठवतं. मोठं होत होत 13-14 वर्षानंतर आपल्याला बाहेरचं जग कळायला लागतं, लोकांचे हेवे दावे कळायला लागतात. शाळेच्या माध्यमातून की विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बाहेरचं जग आपल्याला खुणावायला लागतं आणि आपली हळूहळू वैचारिक जडणघडण पण मेंदूची होत असते यावेळेला. आणि यावेळेला काय होतं की आपल्याला काहीतरी वाटतं, फील होतं. गरजेचं नाही की दरवेळी आपल्याला ते ऐकणारा, समजून घेणारा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला कम्फर्ट देणारा व्यक्ती किंवा कोणीतरी समोर मिळेलच असं नाही. किंवा खूपदा असंही होतं की सगळ्यांकडे आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त करू शकू असंही नसतं. तर अशा वेळी डायरीमध्ये आपण जर आपल्या त्या इमोशन्स असतील, घटना असतील, ह्या टप्प्याटप्प्याने जर नोंदवत राहिलो ना, 1-2 महिन्यानंतर तुम्ही जुनी डायरी काढून वाचली ना, तुम्ही स्वतःच तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सापडून जाता. आणि एक जसं म्हणतात ना की सिंहावलोकन, सिंह हे खूप मोठी झेप घेतो, थांबतो, मागे वळून बघतो मी किती अंतर पार करून आलं आहे आणि मग पुन्हा पुढच्या दुसऱ्या झेपेची तयारी करतो. कुठंतरी डायरी आपल्याला हे सिंहावलोकन स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःला शोध घेण्यासाठी मदत करत असतं. तर या डायरी लिखाणाच्या माध्यमातून हळूहळू आपल्या मनात आलेले विचार सुस्पष्ट पद्धतीने शब्दांच्या माध्यमातून कागदावरती उमटवण्याची मला प्रदीर्घ काळ डायरी लिहिल्यामुळे सवय होत गेली. याच काळामध्ये गमतीची गोष्ट म्हणजे ॲना फ्रँक हिची डायरी हे एक पुस्तक पण मी वाचलेलं होतं, मराठी ट्रान्सलेशन वाचलं त्याचं. आणि ती युद्धजन्य काळामध्ये कुठेतरी ती बंकरमध्ये अडकलेली मुलगी आणि ती तारुण्यात पदार्पण करत असणारी आणि तिच्या येणाऱ्या सगळ्या भावभावना, तिला येणारे अनुभव तिने लिहिलेत आणि जगप्रसिद्ध झाली नंतर ती कादंबरी. तर कुठंतरी त्या मुलीशी मला रिलेट होता येत होतं. आणि ही डायरीची सवय मात्र माझी 9वी, 10वी, 11वी, 12वी कॉलेज इयर्स, माझे लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही काळ पासून आत्तापर्यंत आजही मी डायरी लिहिणं माझं सोडलेलं नाही. कधी असं गरजेचं नाही की रोज आपण पानभर लिहावं, परंतु ज्या दिवशी काहीतरी आपल्याला वाटतं आणि पटकन कोणाला तरी सांगावं असं वाटतं ना, ते ताबडतोब त्या डायरीमध्ये त्या दिवशी रात्री लिहिणं हे फार गरजेचं आहे. आणि कुठंतरी ही लिहिण्याची सवय रोज संध्याकाळ झाली, आपलं एक पीसफुल टाईम मिळाला झोपण्यापूर्वीचा, की त्या वेळामध्ये दिवसभरातलं काहीतरी आपलं लिहिणं हे माझं सातत्याने सुरू होतं. लिखाणाची सुरुवात म्हणाल तर ही एकमेव, बाकी लेखक असं म्हणून कुठली पार्श्वभूमी माझ्याकडे नव्हती. मॅडम, आता हे कुछ सरल कुछ तरल पुस्तक जे आहे तुमचं, कविता संग्रह म्हणूया आपण, ह्या सगळ्या कविता मुक्त छंदामध्ये आहेत, परंतु प्रत्येक कविता ही माझ्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आलेल्या अनुभवाला जागा देते, त्याचं प्रतिनिधित्व करते. आता याच्यात मला भावलेली एक ओळ होती की कामात व्यस्त झालेला माणूस हा सुंदर दिसतो, जो तन्मन हरपून काम करतो तो निश्चित सुंदर दिसतो, आणि व्यसन म्हणजे आपणच आपल्या अंत्ययात्रेची केलेली तयारी आहे. आता याच्यामध्ये मनोगतात तुम्ही हेही सांगितलं आहे की सुरुवात तुम्ही व्हॉट्सॲपच्या स्टेटसपासून केलेली आहे. जे सुचलं ते तुम्ही तिथं शब्दांकित केलं, तिथून हा सुरू झालेला प्रवास आहे. सुरुवातीला लोकांच्या प्रतिक्रिया कशा येत होत्या व्हॉट्सॲपचं स्टेटस पाहून? स्टेटसवर टाकल्यानंतर लोकांकडून हां, ट्रू, व्हेरी ट्रू, खरं आहे, छान, खूप सुंदर, अशा प्रतिक्रिया येत असायच्या लोकांकडून. म्हणजे कुठंतरी मी जे मांडतीये ते त्यांना अपील होत होतं की त्यांना अरे हे तर असंच आहे, हे खूप खरं आहे, मी पण हे अनुभवलेलं आहे. एक इंटरेस्टिंग आहे त्याच्यामधलं एक पान, त्याच्यात असं म्हटलंय मी जेव्हा बोरिवलीला, मुंबईला माझी पोस्टिंग झाली ती, तर लातूरला किंवा पुण्याला एक थोडंसं शांत जीवन जगतो आपण, आपल्या सवडीने थोडेसे निवांत उठणं, पेपर चाळणं आणि करणं. मुंबईमध्ये इतकं धकाधकीचं जीवन आहे, मी खूप जवळून पाहिलं. आपल्याला अशी ती मायानगरी वाटते, पण त्या लोकांनी किती दिलं आहे ती मायानगरी बनवण्यासाठी हे बघूनच मी चाट पडले. रात्री 12-1 तर त्यांची रुटीन टाईम असायची, काम चालूच असायचं त्यांचं. तर मी अक्षरशः ऑब्झर्व केलं आहे की खरी खुरी मुंबई कधी झोपते तर रात्री 2 ते 4.
म्हणजे 4:15ला तो माणूस मला बॅग घेऊन लोकल पकडायला धावत जाणारा गॅलरीतून दिसायचा. आणि रात्री 1, 1:30, 2 वाजतासुद्धा एक एक माणूस थकला भागलेला काहीतरी हातात बॅग घेऊन घरी येताना दिसत असायचं. हे मी स्वतः अनुभवलं. आणि तेच पुण्यामध्ये मला आठवतंय, मी पेठेमध्ये एकदा गेले होते आणि मला काहीतरी वस्तू हवी होती आणि भेटायचं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की 4 नंतर या, झोपलेले आहेत. सो मला ह्या दोन्ही कोइन्सिडन्सची इतकी गंमत वाटली की त्या अनुभवातून मी मग मुंबईत असताना असं लिहिलं की मुंबईकर आणि पुणेकर यांच्यामध्ये एवढाच फरक आहे. पुणेकर दुपारी 2 ते 4 झोपतात आणि मुंबईकर रात्रीचे 2 ते 4 झोपतात. मग हे जेव्हा मी स्टेटसवर ठेवलं तेव्हा मुंबईतल्या माणसांनी पण त्याला ॲप्रिशिएट केलं आणि पुण्यातल्या माणसांनी पण म्हटलं अरे हां, हे खरं आहे. तर वेगळं काही नाही आहे. प्रत्येक सामान्य माणसांनी आयुष्य जगताना जे अनुभवलं आहे तेच याच्यामध्ये लिहिलेलं आहे. एवढंच की ते कुठेतरी शब्दबद्ध झाल्यामुळे आपल्याला ते फोकस होतं आणि प्रकर्षाने जाणून आपण त्याचा आनंद घेतो किंवा फील करतो. आता तुम्ही पुण्याचं आणि मुंबईचं सांगितलं ते मी मगाशी चालताना मलाही भावलं ते. आता हे बघा, तुम्ही लिहिलेलं आहे, हे भगिनींना नक्की आवडेल. पोळ्या करणं हे ड्रॉइंग केल्यासारखं आहे. नाजूक, आखीव, रेखीव, एक एक स्ट्रोक मोजून मापून. तर भाकरी करणं हे कलरिंग केल्यासारखं आहे. सुरुवातीला ओबडधोबड पसरणं वाटतं, पण त्यातून हळूहळू सुरेख आकार साधला जातो. आता हे श्रोत्यांना मी वाचून दाखवलं माझ्या स्वरामध्ये, परंतु रचना तुमच्या आहेत. तर मी आता विनंती करतो की तुम्हाला भावलेल्या, तुमच्याच लिखाणातून चितारलेल्या काही ओळी तुम्ही आमच्या श्रोत्यांना तुमच्या स्वरामध्ये ऐकवा. आता एक असं मी लिहिलेलं आहे की पैसाच लागतो प्रत्येक वेळी असं काही नाही. विचारपूस केली तरी मन खुश होई. बरा आहेस ना, जेवलास का, बोलत का नाहीस, इतकंच असतं विचारायचं, पण कोणी विचारतच नाही. बघा कधी जमलं तर पाडून साऱ्या भिंती, मनाला मनांची घट्ट मारूया मिठी. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आधीची पिढी जेव्हा लहान होती तेव्हा एक वाडा संस्कृती प्रत्येकाने अनुभवलेली आहे. म्हणजे शेजारचा दादा ताई, शेजारचे आजी आजोबा त्याला त्याच्या घरातलेच फॅमिली मेंबर वाटत राहिलेले आहेत. पण मी मुंबईला पाहिलं की एकदम आयसोलेटेड, म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये वर्षानुवर्ष राहूनसुद्धा बिल्डिंगमध्ये आपल्याच मजल्यावर बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण आहे हे सुद्धा शेजारच्या फ्लॅटमध्ये माहीत नसतं. मग अशा वेळेला ती मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना दिवसभराच्या गोष्टी घडलेल्या चिवचिवाट करून कोणाला तरी सांगायच्या असतील तर असं ऐकायला घरी कोणीच नाही. म्हणजे संकुचित कुटुंबामुळे आजी आजोबा सोबत नसतात. आई आता सगळ्या काम करणाऱ्या झाल्या आहेत, त्याही लोकलच्या मागे धावून जॉबला जातात येतात. तर त्यांनी ते सांगायचं कुणाला. मग मुलांची ही खूप मोठी भावनिक भूक आज राहते आहे आणि ते आपण द्यायला कमी पडत आहोत. अशी मग ही मुलं मोठी झाली की चिडचिड करतात, काहीतरी हट्ट करतात. किंवा तुम्ही घरी आलात तर आईपाशी जाऊन बसलात आणि 2 मिनिटं आईला कशी आहेस गं, जेवलीस का, एवढंच विचारायचं आहे. तिला न 2 पैसे द्यायचे आहेत ना काही करायचं आहे. पण दिवसभरात माझ्या मुलांनी संध्याकाळी येऊन मला विचारलं आणि मी जी तब्येतीची चौकशी केली, ह्या खूप मोठ्या आनंदात ती शांत झोप घेते आई रात्रभर. आणि तो आपुलकीचा बंध जो असतो नात्यांमधला तो जोडला जातो. आणि हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टींची गरज आपल्याला पुन्हा एकदा जाणून घेणं गरजेचं आहे. कोट्यावधी रुपये तुमचे बँकेमध्ये असले तरी ते येऊन तुमची चौकशी नाही करणार, तुम्हाला आलेल्या ताप बघणार नाहीत. कुठंतरी आपण आपला माणूस पण सांभाळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने पण याच्यामध्ये काही रचना मी केलेल्या आहेत. याच कुछ सरल कुछ तरलमध्ये मला एक तुमची रचना जी आवडली की ज्या कपड्यांना आपण 80% पैसे खर्च करतो ते कपडे आपण 20%च वापरतो, आणि ज्या कपड्यांना आपण 20% पैसे खर्च करतो ते मात्र आपण 80% वापरतो. पैसा खर्च करून आनंद मिळतो, पैसा बचत करून पण आनंद मिळतो. कोणता आनंद कधी मिळवायचा हे फक्त कळायला हवं. आता या पुस्तकाचं शीर्षक जे आहे ते कुछ सरल कुछ तरल हे हिंदी भाषिक वाटतं, आणि श्रोत्यांना सांगायला आनंद होतो की तुमचा अंदाजही बरोबर आहे. शीर्षक हिंदी आहे, याच्यातल्या काही रचनासुद्धा हिंदी आहेत. हिंदी आणि मराठी मिश्रित हा संग्रह आहे पुस्तकाचा. मी आता हिंदी भाषेकडे येतो. तुम्ही मराठी भाषिक आहात, मराठी शिकला आहात, आणि हिंदी रचना ज्या आहेत त्यावरून असं वाटतं की तुमचं हिंदीही तितकंच चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, दर्जेदार आहे. त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे विचार जेव्हा सुचतो, मनात येत जातो, तेव्हा तो व्यक्त होण्यासाठी कसं असतं, ते विचाराप्रमाणे भाषा, प्रत्येक भाषेची एक लकब आहे, एक खासियत आहे. तर त्या भाषेमध्ये तो विचार अधिक चांगल्या पद्धतीने मला मांडता आला, त्यामुळे ती भाषा घेतली गेली आहे. काही वेळेला इंग्रजीमध्ये पण लिहिलेलं आहे मी. आता पुस्तकामध्ये इंग्रजी अजून टाकलेलं नाही आहे मी, पण ते मराठीत होऊ शकेल असं मला वाटलं नाही त्यावेळेला, किंवा ते स्फुरलं नाही. ह्यातली कुठलीही रचना मी आता आज लिहून काढू असं ठरवून केलेलीच नाही आहे. ती आपोआप झालेली आहे.
आता एक छोटंसं उदाहरण देते. पुण्यामध्ये असताना सगळीकडे फ्लॅट्स आणि लोकांना धडपड घरासाठी राहण्याची, हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला एके दिवसाचंच संध्याकाळी झोपण्यापूर्वी सुचलेल्या 4 ओळी अशा आहेत. बडे शहर में खुद का मकान सुकून देता है, बड़े शहर में खुद का मकान सुकून देता है, बाहर थकान घर पर आराम सुकून देता है, छोटा हो चाहे हो बड़ा सुकून देता है, अपना घर और अपनों का प्यार सुकून देता है. आता याच्यामध्ये वेगळं काहीच सांगितलं नाही आहे मी. तुमचं जे आहे मनातलं तेच सांगितलं आहे. आता माणूस दिवसभर कष्ट करतो, थकून भाकून. पहा तुम्ही, पुण्याहून मुंबईला, मुंबईहून पुण्याला, खेडेगावातून शहरात माणसं किती दूर प्रवास करून जातात. बसमध्ये लटकत जातात, लोकलमध्ये धडपडत जातात. का जातात एवढ्या दूर? कारण त्यांना त्यांच्या घरट्यामध्ये पोहोचायचं असतं. मग 10 खोल्यांचं घर आहे की 1.5 खोलीचं घर आहे यांनी फरक पडत नाही. घर हे घर असतं. घरात गेलं की तुम्हाला तोच आल्हाददायक सुकून मिळतो, तोच मनाला विसावा वाटतो. आणि ह्या घरासोबत आपल्याला हवं असतं ते घरातल्यांचं प्रेम. आता ही गोष्ट मी मराठीत लिहू शकेल असं नाही आलं आतून, त्यामुळे ते मराठीत नव्हतं. काही गोष्टी हिंदीमध्ये खूप छान पद्धतीने आल्या आहेत आणि मग त्या मी श्रोत्यांसमोर ठेवलेल्या आहेत. अजून एक लिहिलेलं आहे मी, म्हणजे आपण जगामध्ये राहत असलो तरी आपली आपली आपल्यामध्ये एक वेगळी दुनिया असते. त्या अनुषंगाने लिहिलं होतं मी की इस दुनिया में मशगूल में, म्हणजे सकाळी उठल्यापासनं घड्याळाच्या काट्यावर आपण धावत असतो. 7 वाजले हे करा, 8 वाजले ते करा, मुलांना सोडा, गाडी पकडा, ऑफिसला पोहोचा, मीटिंग्स करा, ऑफिस सुटलं घरी या. म्हणजे मशगूल म्हणजे आपण व्यस्त आहोत. इस दुनिया में मशगूल में. आणि त्याच वेळेला आपली आपली एक वैयक्तिक दुनिया पण आपण जगत असतो. ती म्हणजे मुझ में मशगूल दुनिया मेरी. ती असं एक जग असतं की त्याच्यामध्ये मी आणि मीच असते, फक्त मी आणि माझं जग. तर इस दुनिया में मशगूल में मुझ में मशगूल दुनिया मेरी. तर याच अनुषंगानं मला पुस्तक चालताना आवडलेल्या ओळी, बेवजह मुस्कुराओ तो गुनाह कर दिया, कमियों में खुश रहो तो गुनाह कर दिया, सुबह शाम परेशान रहो तो ठीक बात है, परेशानी में भी मज़े करो तो गुनाह कर दिया. आणखी एक आवडलेलं आता की अगर न थामो हाथ अपनों का, हाथ छूट जाता है, साथ छूट जाता है, कल करेंगे कहते कहते जीवन छूट जाता है, साथी रूठ जाता है. आयुष्यात आलेल्या व्यक्तींचं योग्य वेळी कौतुक करणं, त्यांना दाद देणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे तितकंच गरजेचं आहे, हे तुम्ही याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हिंदी लिहिलं, मराठी लिहिलं आणि इंग्रजीही तुम्ही लिहिलेलं आहे म्हणताय. त्याची प्रतीक्षा किती काळ करावी लागणार आहे वाचकांना? काही इंग्रजी आणि मराठी रचना अजून आहेत माझ्या, ज्या की अजून मी पुस्तक स्वरूपात आणलेल्या नाही आहेत. हा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मलाही कळत नव्हतं की लोक कसं ह्याचं स्वागत करतील. आणि आपल्याला असं सवय ना की खूप म्हणजे चांगलं, खूप मोठं पुस्तक आहे म्हणजे खूप चांगलं आहे. आणि मी तर एकदम अगदी छोटंसं काढलं होतं की एका पानावरती एक विचार, या पद्धतीने मी तो मांडलेला आहे आणि मग लोकांना आवडेल का नाही. तर थोडा एक प्रयत्न करून बघू म्हणून काढलं. चांगला प्रतिसाद येत आहे लोकांना. कुठंतरी हे आता खूप वाचायला लोक म्हणतात, मोठं मृत्युंजय किंवा एखादं जाड पुस्तक दिलं की ठीक आहे मी हे उद्या वाचेन, आपण ते काही वाचत नाही, धूळ खात पडतं. पण हे कसं आहे की लोकलमध्ये दरवाजाच्या आत चढायला जेवढा वेळ लागेल एखाद्या व्यक्तीला, तेवढ्या वेळात एक पान वाचून होतं याचं. याच्यापेक्षा छोटं मला वाटतं असू शकत नाही. पण ते तेवढ्याच 4 ते 5 सेकंदात वाचलेला विचार त्याला दिवसभर पुरेल, त्याला दिवसभर एनर्जी देत राहील, एवढी शक्ती त्याच्यामध्ये नक्कीच आहे. कुठेतरी आपल्या माणसांचं महत्त्व दाखवणारा, आपल्या लोकांना जवळ करणारा, आजच्या काळात सगळ्यात गरज असलेला विचार त्याच्यामधून मांडलेला आहे. आणि एक वाचलेला विचार नक्कीच तुम्हाला बदलतो, याच्यावर पण माझा विश्वास आहे. या पुस्तकाच्या पाठोपाठ दुसरं आपण लवकरच आणू शकते, पण मला आधी पहिल्यांदा प्रतीक्षा आहे की पहिल्या पुस्तकाला लोकांचा काय प्रतिसाद भरभरून यावा हे मला आवश्यक आहे. मला विशेष ह्याच्यामध्ये सांगायला आवडेल की माझे पहिले जिल्हाधिकारी होते धाराशिवला, डॉक्टर प्रवीण गेडाम सर. तर मी सरांना रिक्वेस्ट केली की सर आपण मला प्रस्तावना यासाठी द्याल का. 6 महिने लागले. सर खूप बिझी होते, कुंभमेळ्याचं खूप मोठं काम आहे सरांकडे आणि खूप मोठ्या पदावर ते काम जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु 6 महिन्यानंतर एक दिवस मग त्यांनी मला प्रतिक्रिया दिली. ती पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. सरांचा परिसस्पर्श झालेला आहे या पुस्तकाला. आणि माझ्यासाठी तर हे काय म्हणू त्याला, एक श्रद्धास्थान बनलेलं आहे माझ्यासाठी पुस्तक. या पुस्तकांकडून मला अपेक्षा काय आहे लोकांकडून की खूप मोठी लेखक म्हणून गौरव व्हावा, कुठला पुरस्कार मिळावा, हे नकोच आहे मला. तसं काही उद्देशाने हे लिहिलेलंच नाही. मला कोणी लेखिका म्हणावं हा सुद्धा मला अपेक्षा नाही याच्यामध्ये.
मला एवढंच वाटतं की ह्या पुस्तकातली एक ओळ वाचून कुणीतरी काहीतरी छान जगला, त्याचा एक दिवस छान गेला किंवा त्याच्या आयुष्याला छान रस्ता मिळाला, तर मग ते पुस्तक यशस्वी झालं प्रत्यक्षामध्ये, असं मला माझी भूमिका आणि भावना आहे. श्रोते हो, या पुस्तकात कोच सरळ कोच तरलमध्ये मॅडमने आता एक ओळ सांगितली, आणखीन एक तुमची ओळ श्रोत्यांना ऐकवतो. आकलनाचे आयाम वाढणार असतील तरच वय वाढण्याला अर्थ आहे. आता मी थोडंसं समारोपाकडे येतोय. तुम्ही सांगितलं की सन्माननीय डॉक्टर प्रवीणजी गेडाम यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे आणि त्यांच्याही मातोश्री लक्ष्मी कमल गेडाम या सिद्धहस्त लेखिका आहेत, कवयित्री आहेत. त्यामुळं साहजिकच त्यांच्याही घरात साहित्याचं वातावरण असेल आणि त्यांनी साहित्य जवळून पाहिलं असेल आणि त्यांची प्रतिक्रिया मनोगतात उमटलेली आहे. अभिनेते अजिंक्य देव यांची सुद्धा प्रतिक्रिया मनोगत याच्यामध्ये मी वाचलं. हे पुस्तक जेव्हा हातात पडतं ना, तेव्हा अगदी काही मिनिटामध्ये बऱ्यापैकी पुस्तक वाचून होतं. म्हणजे आपण जर सलग 1-1.5-2 तास वेळ दिला तर संपूर्ण पुस्तक वाचून होईल आणि पुन्हा याची आवर्तनं घडतील. कारण असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात की ज्या प्रसंगांना शब्दांकित करण्यासाठी काही सुचत नाही, तेव्हा हे पुस्तक त्या माणसाला हातात असेल तर नक्की त्याला त्याच्या विचारांना दिशा मिळेल, त्याच्या शब्दांना एक आकार मिळेल. मला जे पान आवडलं हे तुम्ही वाचून दाखवावं, त्यानंतर आपण समारोप करूया. या पुस्तकाच्या 48 पृष्ठ क्रमांकावरती एक लिहिलेलं आहे. बघा, या पुस्तकातलं एकही पान गोष्टीशिवाय आलेलं नाही. जे काही लिहिलेलं आहे त्या प्रत्येक पानामागं एक घटना, एक गोष्ट, एक व्यक्ती कोणीतरी भेटला तेव्हाच ते जन्म घेतलेला आहे त्या पानाने. तर एक अधिकारी माझ्या ओळखीचे सिनियर आहेत मला, तर त्यांना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखते आणि त्यांना मी नेहमी ऑब्झर्व करायचे. तर ते इतके शांत, समजूतदार आणि एखादी काही त्यांच्या मनाविरुद्ध घटना घडली तरी त्याला प्रतिक्रिया पण शांतपणे देणारे. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना नेहमी सांगितलं जातं की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून बोलाल तरच तुम्ही काम करू शकता, तशा पद्धतीचे. तर पण मग होतं काय की समोरचा माणूस काहीतरी वागतो आणि मग त्याचा राग आलेला असतो, पण आपण ते राग व्यक्त करत नाही, आपण त्याला गोड बोलतो. पण ते राग जातो कुठे मग? तो आत दाबला जातो ना तो शरीरामध्ये. मग पुढं काय होतं त्याचं? तर त्याच्यावरती मी हे लिहिलं होतं की काही जण त्यांना आलेला राग व्यक्त करत नाहीत, दाबून टाकतात. मग तो आतल्या आत धुमसत राहतो. वर्षानुवर्ष असं वागण्याची सवय चालू राहते आणि मग आत दाबलेल्या भावनांचं तांडव सुरू होतं. मग हळूहळू शरीर कुरकुर सुरू करतं. कधीकधी वरवर शांत दिसणारी माणसं आत धुमसत राहतात आणि मग एका टप्प्यानंतर शरीर बंड पुकारून उठतं. दाबलेला राग, भावना यांनी आत बरंच नुकसान केलेलं असतं. यापेक्षा जेव्हाचे तेव्हा मन मोकळं केलं, ज्याचा त्याला हिशोब जागेवर पूर्ण केला, म्हणजे किमान आपली तब्येत ठणठणीत राहते. आपणच आपलं गोड स्वभावाचं चित्र तयार करून त्या प्रतिमेत अडकण्याने आजारी पडण्यापेक्षा भावना योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त केल्या म्हणजे मन हलकं राहतं आणि मग बरं वाटतं. आपल्या मनाची लाड आपण नाही करणार तर कोण करणार? या वाचनासोबतच मी आता समारोपाकडे येतोय. सन्माननीय शिल्पा करबरकर मॅडम, बघा कसं असतं, एखादी कृती जेव्हा आपल्या हातून होते, त्या कृतीचं जगात सर्वत्र कौतुक होत असेल, स्वागत होत असेल तर काहीतरी समाधान मिळतं. परंतु समाधानाचं परमोच्च टोक हे आपल्या घरात असतं. जेव्हा घरातून प्रतिक्रिया मिळते, मग ती आपल्या जोडीदाराची असेल किंवा मुलांची असेल, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? माझे पहिले वाचक माझे पती आहेत, पण ते खूप संयत प्रतिक्रिया देतात. म्हणजे जेव्हा केव्हा मी काही स्टेटसवर ठेवलं आणि मी झोपी गेले, सकाळी उठल्यावर ते पहिल्यांदा वाचणार, स्टेटसवर त्यांच्या दिसायचं. मग काही बोलणार नाहीत आणि नंतर मी जेव्हा केव्हा स्वतःहून त्यांना विचारेन कसं होतं, तर छान आहे एवढीच ते प्रतिक्रिया देतात. पण ती तेवढे 2 शब्दसुद्धा माझ्यासाठी खूप मोलाचे आणि महत्त्वाचे असतात. त्यांनी कायम मला सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या सपोर्टमुळेच मी जे काही, म्हणजे मला अधिकारी करण्यामागे त्यांनीच प्रेरणा दिलेली आहे. लग्नानंतर नाही तर एवढं कोणी सपोर्ट करताना दिसत नाही सहसा. कुठेही त्यांनी इगो त्याच्यामध्ये आणलेला नाही पत्नीला मोठं करण्यामागे. तर त्यांचे आणि मुलाचं खूप मोठी माझ्या मागे सपोर्ट सिस्टीम याच्यामध्ये आहेत. माझे शेजारी आहेत पुण्यातले, झाडबुके नावाची फॅमिली आमच्या शेजारी राहते, त्यांचे पण मला सपोर्ट आहे. मला अजून 1-2 उल्लेख नक्की करायला आवडतील. गोष्ट पैशा पाण्याची नावाचं एक बेस्ट सेलर ठरलेलं पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत स्वतः प्रफुल्लजी वानखेडे. तर मला फार असा कॉन्फिडन्स येत नव्हता की पुस्तक करावं का नाही किंवा काय होईल, हे आवडेल का नाही लोकांना, काही उगीच आपण कशाला त्रास द्यायचा काहीतरी लिहून लोकांना. पण मग मी त्यांना, आमचे एक सिनियर अधिकारी आहेत त्यांच्या परिचयातून त्यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांना पाठवलं हे.
तर त्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि अर्धा तास बोलले ते माझ्याशी. आणि मग त्यांनी मला जाणीव करून दिली की मॅडम हे खरंच वर्थ आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणं ही पण गरज आहे. त्यांची प्रतिक्रिया पण आपण पुस्तकामध्ये एक 4 ओळींमध्ये समाविष्ट केली आहे. त्यांचे ते शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि मोलाचे ठरले आणि त्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला की मी पुस्तक छापायला पुढं जावं. लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे, कुटुंबापर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने मग हे आम्ही पुढे गेलेलो आहेत. मुलगा माझा खूप चेष्टा करतो, पण मला सांगायला फार आवडेल की माझा जेव्हा कार्यक्रम झाला, आम्ही प्रकाशनाचा कार्यक्रम केला, तेव्हा त्यांनी पूर्वी कधी केलेली नसली तरी पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन त्यांनी स्वतःहून त्याच्याकडे घेतलं आणि कार्यक्रम खूप सुंदर पार पडला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं तरी त्याच्या नजरेत त्या सगळ्याबद्दलचं कौतुक मला दिसतं आणि कुटुंबाकडून पूर्ण सपोर्ट आहे मला पूर्ण. श्रोतेहो, आता मॅडमच्या कुटुंबाचा विषय सुरू झालेला आहे, तर या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की हे पुस्तक आपण आपल्या कुटुंबात एकत्र बसून सामूहिक वाचन करावं या पद्धतीचं आहे. विचारांचे आदानप्रदान करणार आहे, देवाणघेवाण करणार आहे. या पुस्तकाला आमच्याकडून सदिच्छा, शुभेच्छा सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून. या पुस्तकाचा वाचक वर्ग असाच वाढत जावा आणि तुमच्या हातून याची पुढची आवृत्ती लवकरात लवकर वाचकांच्या हाती पडावी. आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या साहित्यविषयक कार्यक्रमात सहभागी झालात. तुमच्या कुछ सरल कुछ तरल या काव्यसंग्रहाबद्दल भरभरून बोललात, त्यातील काही कविता ऐकवल्यात, काही ओळी ऐकवल्यात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांना.